डबल इंजिन सरकार असलं तरी इंजिन नुसतं धूर सोडतंय। उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। केंद्रात राज्यात पाशवी बहुमत, मात्र हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, ठाकरेंचा टोला। महाविकास आघाडीला बगल देत मुंबईमध्ये काँग्रेसचं एकला चलो रे। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार। काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडी मनसे युतीची घोषणा, मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षांकडून इन्कार। संबंधित काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा। नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युतीबाबत बैठक। समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यासोबत समीर भुजबळांचा पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर। रुपाली चाकणकरांविरोधात भूमिका घेणाऱ्या रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी, तर मारहाणीचा आरोप असणाऱ्या सूरज चव्हाणांचं कमबॅक। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू होणार। मुंढवा इथे 40 एकर जमीन गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार। दिग्विजय पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली तर पार्थ पवारांची सुटका होण्याची शक्यता। चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून चोरीचा गुन्हा रद्द होईल का? सुषमा अंधारेंचा पार्थ पवारांवर हल्लाबोल। अजितदादांना जर व्यवहार माहीत नाही तर 300 कोटी कुठून उभे केले? अंधारेंचा सवाल। अजितदादांसाठी आधी ट्रॅप लावला आणि त्यांना अडचणीत आणलं। भाजपला कुबड्यांची गरज नाही हे शहांनी आधीच स्पष्ट केलंय। भाजप हा पक्ष कुणाचाही मित्र होऊ शकत नाही हे सिद्ध झालं। सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल। मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेनं उतरा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश। विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना सूचना। आशिष शेलारांच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ असल्याचा संदीप देशपांडेंचा आरोप। तर शेलारांवर टीका करण्याऐवजी मतदारसंघाकडे लक्ष दिलं असतं तर उपयोग झाला असता। भाजपच्या नवनाथ बन यांची देशपांडेंवर बोचरी टीका। मुंबईमध्ये 227 जागांपैकी 125 जागी मनसेची ताकद। पदाधिकाऱ्यांकडून मनसे नेत्यांना माहिती। मनसेकडून 125 जागांची यादी तयार। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं भाजपला प्रत्युत्तर। दीपेश म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशानंतर भाजपचे 2 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत। विकास म्हात्रेंच्या प्रवेशानं शिंदेंची ताकद वाढली। शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या महेश गायकवाड यांची घरवापसी। गायकवाड यांच्याकडे कल्याणपूर्व उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी। शिंदेंच्या हस्ते जबाबदारीचं नियुक्तीपत्र। कोल्हापूरच्या चंदगडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राजर्षी शाहू विकास आघाडी म्हणून आगामी निवडणुका लढवणार। आमदार शिवाजी पाटलांविरोधात दोन्ही राष्ट्रवादींची एकजूट। मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधरराव काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी। संतोष भैयानंतर दुसरा नंबर तुझाच होता, कथित कॉल रेकॉर्डिंग नंतर गंगाधर काळकुटे यांची पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव। करुणा मुंडेंची आगामी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात एंट्री। करुणा मुंडेंचा स्वराज्य शक्ती सेना पक्ष पुण्यामध्ये उमेदवार उभे करणार। राज ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्याची माहिती। शिवतीर्थ निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त वाढवला। सुरक्षा वाढवण्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा पोलिसांनी घेतला आढावा। फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। भाजपाशी अजिबात युती नको, अन्य सर्व पर्याय खुले। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेशी युतीचा पर्याय खुला।
महाराष्ट्रामध्ये आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा. नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक. ज्याप्रमाणे हिंदू धर्माची नोंदणी नाही त्याचप्रमाणे संघाची नोंदणी नाही. 1925 ला ब्रिटिशांकडे नोंदणी करायला हवी होती का? संघाच्या नोंदणीबाबत सरसंघचालक मोहन भागवतांचं भाष्य. तर सगळ्या गोष्टी संघाच्या सोयीनुसार. देश सत्यानाशाकडे चाललाय. उद्धव ठाकरेंची टीका.